2 महिने लागतील. असते आमचा उपास आज उपास अंडी खाऊन निघल्याव. बोला गे. हॉटेल भाग्यश्री 12 म्हणलं की 12. हे सगळ्यांना हर हर महादेव. खूप दिवस झाले प्लॅन करत होतो फिरायला जाण्याचा. फायनली योग आलाय. निघालोय आम्ही. प्रतीक, मी, चेतनदा आणि प्रसाद भाई आम्ही निघालोय. फर्स्ट वन इंदोरला थांबणार. MP MP, UP, बिहार आणि नेपाळ. तर बघूयात, तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास कसं काय घडतंय. चलो. तर मित्रांनो, आमची पूर्ण शॉपिंग झालेली आहे. काकरा, बोरा, करदा आणि आमट्या लिंबूचा लोणचा आम्ही सगळं सोबत घेतलेला आहे. आता चाललोय आम्ही गावच्या मंदिरात पाया पडायला. तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास. 1-2 तर केलं रिकामी होईल. फायनली निघालो. गावातल्या सगळ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि निघालोय. नाश्ता करतोय गाडीतल्या गाडीत. चेतनदा काय का ते वेपर त्यांचे केल्याची वेपर खा बाई. केल्याची वेपर हे बनते त्याच्यात. उपासाला गावाचे असते. उपासाला खावायची असते. आमचा उपास आज उपास अंडी खाऊन निघल्याव. तरी उपास रात्री 3 वाजता प्रतीक भाईनी गाडी धवले आणि चेतनदा यांनी 4:30 वाजेपर्यंत बॅग भरले. त्यांनी वेफर व चुमरी घेतले. तुम्ही बघू शकता. बॅग कशी मध्ये आली. बॅगिन कोण सोनाक्षी सिन्हा. चालवले आम्ही सोबत. भांडी कसाला त्यात जेवण बनवू आम्ही. बरी भांडी कोण कशी. नाश्ता घेतो. नाश्ता लोकेशन काय बाबू आहे. आपण कुठल्या तरी गावात तिथे आपण नाश्ता करतो. वडापाव खातोय. खोटं बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. हॉटेल भाग्यश्री 12 म्हणलं की 12. एकदम खतरनाक हिरवळ. सगळे डोंगर हिरवेगार झालेले आहेत पावसाळ्याच्या सुरुवातीलाच. बघू शकता तुम्ही. बघू शकता नाशिकला द्राक्षांची शेती केली. शेती नाही, द्राक्षांची शेती काय झाली. इबाग द्राक्ष लावल्या. द्राक्षांची शेती नाशिकला. नाशिककरांना बरं लवकरात लवकर द्राक्ष पाठवा मुंबईला. नागपूरची संत्री पण दाखवणार मित्रांनो तुम्हाला. नाशिकचे द्राक्षच नाही, नागपूरची संत्री पण दाखवणार. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाकी तेवढं. हे बघा नाशिकचे द्राक्षे. आणि एवढ्याच नाही थांबणार, नागपूरच्या संत्र्या पण दाखवणार. मागे बघा पत्ता एकदम पत्ता. आदोले खाली पिले पक्का. 100-150 किलोमीटर क्रॉस केले. डायरेक्ट पोरं कटाल्यान पत्ता शेलाला सुरुवात केली. कसं काय मग. हॉटेल भाग्यश्री 12 म्हणलं की 12. आता धुल्याला पोचलोय आम्ही. तर इथे एक काका चालत चाललेत. ते आम्हाला दिसले रस्त्यात. काका नमस्कार. राम राम. कुठून निघाले तुम्ही. नाशिक वरून. कुठे जाणार. जय जगन्नाथ रथयात्रेत. इकडनं एकटेच. किती दिवसात पोहोचाल. 2 महिने लागतील. ती यात्रा किती दिवस असते. रथयात्रा संपली का. तुम्ही जगन्नाथपुरीला जाणार चालत इथून. नाशिक मध्ये कुठे राहता तुम्ही. शालीमार्ग मध्ये.
हॅपी जर्नी. पाणी वगैरे जय जगन्नाथ. वय किती आहे काका तुमचं वय? 55 वय असलेले काका. नमस्कार काका, नमस्कार, राम राम. 55 वय वर्ष असताना देखील 2 महिने चालत चाललेत ते जगन्नाथपुरीला. इथून एकटेच चाललेत. या पब्लिक असा आपला रूट मॅप असणार आहे. घरून निघाल्यावर 564 किलोमीटर इंदोरला जाण्यासाठी. त्याच्यानंतर उज्जैन, त्याच्यानंतर चित्रकूटच्या मध्ये कुठेतरी थांबणार, मग चित्रकूट, मग प्रयागराज, मग त्याच्यानंतर वाराणसी, मग त्याच्यानंतर काठमांडू डायरेक्ट बिहारमधनं. नालंदा युनिव्हर्सिटीला गेलो तर जाणार, वेळेवर डिपेंड आहे. वेळ भेटली तर तिथे नक्कीच जाऊ. काठमांडूमध्ये 4-5 दिवस थांबणार. पोखरा, पशुपतीनाथ आणि काठमांडू सिटी, सालेम सिटी तिथे फिरणार. त्याच्यानंतर येताना तिथून अयोध्या, लखनौ आणि कानपूर कॅन्सल केला आहे. अयोध्यानंतर ड्रायव्हरचा घर लागतोय सुनील, त्याच्या इथे जाणार, पुष्पाच्या इथे. आणि तिकडनं नागपूरला ऑरेंज सिटी बघून डायरेक्ट समृद्धी पकडून घरी. समजते का मॅपमध्ये काही तुम्हाला? धुल्याला थांबलोय आम्ही जेवण बनवायला दुपारचा. आणि वातावरण बघा, पाऊस लागला. कधीपासून पाऊस नव्हता. पाण्याची शॉर्टेज आहे ना आमच्याकडे, म्हणून. कांदा, तेजपत्ता डकले टाक. पेस्ट बघा, गोडा तेलाचे याच्यान तेलाचे पिशवीन चेचले. पेस्ट, अद्रक, लसूण आणि मिरची. हॉटेल भाग्यश्रीचे मालक आपले प्रतीक दादा. आता जेवायला कांदा कसा कापलाय बघा. पोहोचलोय आपण इंदोर मध्ये. राजवाडा बघू शकता तुम्ही. बघू शकता इंदोर सिटी मध्ये हिस्टोरिकल प्लेसेस खूप आहेत. हा रामाचा मंदिर आहे. फायनली आपण पोहोचलेलो आहे इंदोरला. आणि इंदोर मध्ये आपण हॉटेल वगैरे घेऊन त्याच्यानंतर आपण चाललोय सराफा बाजारमध्ये. तुम्ही बघताय राजवाडा, हा चौक अहिल्यादेवी होळकरांचा राजवाडा पूर्ण. हा आपण चाललोय आता सराफा बाजारला चाललोय. इथून चालू होते मेन सराफा बाजार. आणि हे पोलीस काका बोलत होते की बंद झालाय, तरीसुद्धा आतमध्ये आम्ही एंट्री केली त्यांना रिक्वेस्ट करून. आतमध्ये तुम्ही बघू शकता सराफा बाजार बंद होत आलाय. दरवर्षी येतो मी इथे. 2 वाजेचा टायमिंग असतो रात्री, पण आता 1:30 वाजलेत तरीसुद्धा बंद केलेत काही शॉप. आणि पोलीस कोणाला आतमध्ये येऊन देत नाही आहेत. खूप सारी दुकानं होती इथे, खूप सारी बंद झालेत काही. फायनली आम्ही मोमोज घेतलेत खायला. उद्या तुम्हाला सकाळी पूर्ण राजवाडा दाखवणार, म्युझियम दाखवणार, शीशमहल दाखवणार, पित्रेश्वर टेम्पल दाखवणार. आज आपण उशीर झाला आपल्याला यायला, त्याच्यामुळं सराफा बाजार बंद होत आला होता. बंदच झाला आहे ऑलमोस्ट, तरीसुद्धा आपण आलो आहे. नेक्स्ट इयरला तुम्हाला पूर्ण सराफा बाजार दाखवणार, लवकर येणार. मोमोज खातो, अजून थोडासा मार्केट फिरतो, अजून काहीतरी खातो थोडा, आणि त्याच्यानंतर हॉटेलवर जातो, आराम करतो,
उद्या परत एकदा व्हिडिओ काढायची आहे. हॉटेलवर जाऊन आराम करतो. चलो बाय बाय.